लोहगड हा लोणारजवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 1033 मीटर आहे. हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा असून शिवाजी महाराजांनी तो जिंकला आणि स्वराज्याच्या खजिन्यासाठी वापरला होता. या किल्ल्यावर गणेश दरवाजा, नारायण दरवाजा आणि विंचूकडा यासारखे खास स्थापत्य वैशिष्ट्य आहे. हा किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे आणि हा किल्ला सोप्या आणि मध्यम सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजले 10:15. तर आजचा आपला दौरा आला आहे किल्ले लोहगडवरती. तर सर्वात पहिले तुम्ही किल्ले लोहगडला कसे येऊ शकता याबद्दल थोडीशी माहिती देऊन टाकतो. तर जर तुमच्याकडे पर्सनल व्हेकल असेल तर मॅपमध्ये तुम्ही लोहगड टाकला तुम्ही इथे डायरेक्ट येऊ शकता. तर ॲप्रॉक्स 120 किलोमीटर डिस्टन्स आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे पर्सनल व्हेकल नसेल तर तुम्ही सर्वात पहिले तुम्हाला यायला लागेल लोणावळा स्टेशनला. लोणावळा स्टेशनला आल्यानंतर तुम्हाला लोणावळा ते मळवली लोकलने यावे लागणार. मळवली स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला कॅब किंवा टॅक्सीची फॅसिलिटी अवेलेबल आहे, जे की तुमच्याकडून 80 रुपये पर हेड असे चार्जेस येतात वन साईडचे. आणि जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्हाला मोठी कॅब देखील भेटू शकते, जी की तुमच्याकडून 1000 रुपये चार्जेस घेतात. त्यामध्ये ते तुम्हाला मळवली स्टेशन टू लोहगड आणि लोहगड टू मळवली असं तुम्हाला सुविधा देतात. तर तुम्ही डायरेक्ट गेटपाशी येऊन पोचताच. आता पुढे काय होतं तुम्हाला व्लॉगमध्ये समजतच राहील, तर व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या आपल्या लोहगडच्या ट्रेकला आपल्यासोबत काही नवीन मित्रमंडळी देखील आहेत, तर त्यांची देखील ओळख तुम्हाला मी पुढे जाऊन करूनच देतो. फायनली आपण लोहगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे. तर आता आपलं थोड्या वेळातच ट्रेक स्टार्ट होऊन जाईल. हां, आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही लोहगड ट्रेकला येत असाल तर 9 वाजता एक्झॅक्ट लोहगडचा गेट सुरू होतो. तर मित्रांनो, आता आपण आहोत लोहगडच्या पार्किंगमध्ये. तर इथे बाईक पार्क करण्याचे 20 रुपीज चार्जेस येतात. सकाळी 9 ते 5चं टायमिंग आहे. इंद्रायणी आणि पावना खोरे लोहगड किल्ल्यानेच वेगळे केले आहे. या व्यतिरिक्त लोहगड किल्ला जवळ असलेल्या विसापूर किल्ल्याशी जोडलेला आहे. 1648 मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याचा ताबा घेतला, परंतु 1665 मध्ये पुरंदर करारामुळे त्यांना हा मुघल साम्राज्याला सोपवावा लागला. 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा मराठा साम्राज्यामध्ये समाविष्ट केला आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू तिथे ठेवल्या. तर हे आहे लोहगडावरील तिकीट घर. तर लोहगडामध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला प्रवेश शुल्क 25 रुपये पर पर्सन पे करावे लागते आणि ही फी आपण ऑनलाईन देखील पे करू शकतो. फक्त तुम्हाला हा स्कॅन करायचा आहे आणि या स्कॅन थ्रू तुम्हाला हे पैसे पे करायचे आहे. तर तिकीट घेऊन झाले आहे. तर चला आता आपण लोहगडामध्ये एंट्री घेऊया. तर लोहगड हा 3 किल्ल्यांनी वेढलेला किल्ला आहे. त्यामध्ये समोरच तुम्ही बघू शकता तर तिकोना आहे आणि तुंगा आहे आणि एक्झॅक्ट मागच्या साईडला तुम्हाला विसापूर बघायला मिळेल. तर ऑलमोस्ट 5 मिनिटाची चढाई केल्यानंतर आता आपण गणेश दरवाजाजवळ पोहोचलो आहे. चला गणेश दरवाजामधून आतमध्ये जाऊया. गणेश दरवाजामध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला पहारागडांच्या दिवड्या दिसतील आणि इकडे तुम्हाला 3 तोफा दिसतील. ज्या की एकदम सुखरूप अवस्थेत आहे. हा गणेश दरवाजा आणि इकडून असा हा या मार्गाने आपण वरती आलो. तिथून आपल्याला पुढे यायचं आहे महादेवाच्याकडे. तर गणेश दरवाजापासून ऑलमोस्ट 20 पायऱ्या चालू आल्यानंतर लोहगडावरील पर्यटकांचा सर्वात आवडीचा दरवाजा तो म्हणजे नारायण दरवाजा तुम्हाला बघायला भेटतो. आता आपण आलो आहे दुसरा दरवाजा, जो की नारायण दरवाजा आहे. चला चला. अरे नाही समोर.
तर हे आहे धान्याचं कोठार, पण आता इथे पाणी साचलं आहे. तर आता आपण आलो आहे हनुमान दरवाजाजवळ. हनुमान दरवाजाच्या वरती असलेल्या बुरुजावर तुम्ही असं काही दृश्य बघू शकता. संपूर्ण परिसर इथून दिसतोय. आणि हा पावना लेक. तर हनुमान दरवाजापासून ऑलमोस्ट 20 पायऱ्या चालत आल्यानंतर पुढे तुम्हाला महादरवाजा भेटतो. तर हा आहे महादरवाजा. तर मित्रांनो आता वाजले 11:30. तर आपण प्रॉपर ट्रेक 10:30ला स्टार्ट केली होती. तर आपण ऑलमोस्ट 1 तासामध्ये वरती आलो आहे. जर तुम्ही नॉर्मल चालत आला तर ऑलमोस्ट 30-35 मिनटात तुम्ही वरती येऊ शकता. पण आम्ही व्हिडिओ आणि फोटो काढत आलो त्यामुळे आम्हाला 1 तास लागला. तर हे आहे मकबरा. गडामध्ये एंट्री घेतली तर सर्वात पहिले तुम्हाला मकबरा बघायला भेटतो. तर हा आहे सभागृह उर्फ सदर. इथे 3 तोफा आहेत. एक इथं दुसरी आहे आणि इथं तिसरी आहे. तर लोहगडावरती तुम्हाला कोणकोणत्या वस्तू बघायला भेटतील ते इथं दिसत आहे. महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव आणि विंचूकडा. तर इथे छोटंसं हनुमान मंदिर देखील आहे. तर हे आहे महादेव मंदिर. महादेव मंदिराच्या अगदी बाजूलाच तुम्हाला त्र्यंबक तलाव देखील बघायला भेटतं. तर पाण्यामध्ये मासे आहेत, म्हणजे पाणी पिण्यायोग्य आहे. तर आता आपण आलोय लोहगडावरील गुहेच्या जवळ. तर छोटीशी गुहा आहे. तिकडे आहे ती गुप्त गुहा आहे आणि त्याच्या बाजूलाच इकडे तुम्हाला पाण्याचे टाके बघायला भेटतात. ही एक पाण्याची टाका आहे आणि ही दुसरी पाण्याची टाकी. तर हा बघू शकता विंचूकडा. तर हा विंचूकडा याला का बोलतात ते देखील सांगतो. तर हा विंचू असल्यासारखा आहे आणि तो त्याच्या नांग्यासारखा आहे, त्यामुळे ह्याला विंचूकडा असे बोलतात. तर आता आपण तिकडे जाऊ नाही शकत कारण पावसाळा असल्याकारणे इथे हा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे तुम्हाला इथून लांबूनच विंचूकडा दाखवत आहे. तर लोहगडावरून तुम्हाला समोरच विसापूर पण दिसत आहे. तर मित्रांनो आपण लोहगडच्या एकदम टॉपला आलो आहे. तर इथून तुम्हाला विस्तृत पसरलेला लोहगडचा परिसर दिसतो. तर ही आहे लोहगडावरील 16 कोणी तलाव. तर इथे 1600 कोण आहेत, 4 कोण, त्यामुळे याला 16 कोणी तलाव बोलतात. तर मित्रांनो आपला ऑलमोस्ट पूर्ण लोहगड एक्सप्लोअर करून झाला आहे. तर आता आपण बहुतेक खाली उतरायला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो आता वाजले 1:15. तर आपण लोहगड उतरून खाली आलो आहे. जर मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया असले का नवीन ब्लॉग नाही. तोपर्यंत बाय बाय.